पुणे हे विद्येचे माहेरघर असण्यासोबतच सांस्कृतिक वारसा आणि मंदिरांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. मंदिरांमधील संस्कृती जपणे, स्वच्छता, पर्यावरणपूरक उपक्रम आणि उत्तम व्यवस्थापनाद्वारे मंदिरांचा कायापालट करणे या उद्देशाने नागरिक सोशल फाउंडेशनच्या भक्तिशक्ती विभागामार्फत आदर्श मंदिर स्पर्धा 2026 आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती नागरिक सोशल फाउंडेशनच्या वतीने सायली गोडबोले जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नागरिक सोशल फाउंडेशनचे संचालक अमेय सप्रे, CA सर्वेश मेहेंदळे, चंद्रशेखर शिरुडे, पूजा भंडारे, सुधीर जोशी आदी उपस्थित होते. मंदिरं ही केवळ धार्मिक स्थळं नसून ती समाज प्रबोधन आणि शिस्तीची केंद्रे आहेत. जुन्या आणि दुर्लक्षित मंदिरांना पुन्हा प्रकाशझोतात आणणे, मंदिरांविषयी समाजात आस्था निर्माण करणे आणि ही मंदिरे आपल्या सांस्कृतिक वैभवाचा पाया आहेत, हे अधोरेखित करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. ही स्पर्धा 15 जुलै 2026 ते 15 जानेवारी 2027 या कालावधीत पार पडणार आहे. स्पर्धा पूर्णतः विनामूल्य आहे. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मंदिरांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम पारितोषिक 31,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 21,000 रुपये आणि तृतीय पारितोषिक 11,000 रुपये, उत्तेजनार्थ पारितोषिक 7,500 रुपये अशी पारितोषिकं असणार आहेत. आपल्या संस्कृतीच्या जतनासाठी आणि मंदिरांच्या आधुनिक व्यवस्थापनासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त मंदिरांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या कार्याचा ठसा उमटवावा, असे आवाहन नागरिक सोशल फाउंडेशन तर्फे करण्यात आलं आहे. अधिक माहितीसाठी आणि सहभागासाठी इच्छुक मंदिरांनी नागरिक सोशल फाउंडेशनच्या भक्तिशक्ती विभागाशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. संपर्कासाठी क्रमांक आहे 99 70 15 41 67 आणि दुसरा नंबर आहे 98 22 84 82 87. नागरिक सोशल फाउंडेशन भक्तिशक्ती विभागाद्वारे आयोजित आदर्श मंदिर स्पर्धा 2026 या स्पर्धेच्या निमित्ताने आपण सर्वप्रथम तर सर्व मंदिरांच्या व्यवस्थापनाकडे जाऊन पोहोचण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. स्पर्धेचा कालावधी आहे 15 जुलै 2026 ते 15 जानेवारी 2027. 6 महिन्याच्या या संपूर्ण कालखंडामध्ये जवळपास 64 निकषांमधून आपण या आदर्श मंदिर स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर करू. दर 15 एकदा म्हणजे महिन्यातून 2दा अशा परीक्षणाच्या राऊंड या स्पर्धेच्या दरम्यान होतील. आपले स्वयंसेवक आणि काही बाहेरनं या विषयातले तज्ज्ञ जे परीक्षक आपण घेणार आहोत, हे 15 दिवसांनी एकदा विश्वस्तांना सांगून म्हणजे त्यांची पूर्वनियोजित वेळ घेऊन मंदिरांचं परीक्षण करतील. तर 15 दिवसांनी एकदा न सांगता मंदिरांचं परीक्षण करतील. मंदिराची ही जी स्पर्धा आहे ही प्रामुख्याने मंदिर या स्ट्रक्चरची स्पर्धा नसून उत्सव काळात किंवा इतरही वेळेला व्यवस्थापन कसं चालतं प्रामुख्याने ह्या विषयाची स्पर्धा आहे. आणि या सर्व उत्सव कालांच्या दरम्यान निरनिराळ्या छोट्या छोट्या स्पर्धांच्या माध्यमातून समाजाभिमुख होणं आणि त्याच्यासाठी मंदिरांना लागेल ते सहकार्य करणं, याच्यासाठी आमचा भक्तिशक्ती विभाग हा कार्यरत आहे. स्पर्धा संपूर्णपणे निशुल्क आहे आणि आपण एकूण 6 बक्षिसांचं आयोजन याच्यामध्ये केलेलं आहे. प्रथम बक्षीस हे रुपये 31,000 रोख, द्वितीय बक्षीस हे 21,000 रोख, तृतीय बक्षीस 11,000 रोख आणि 3 उत्तेजनार्थ बक्षीस प्रत्येकी 7,500 रोख, असं या एकंदरीत स्पर्धेचं स्वरूप आहे.